साथ तुमची बातमी आमची। पहलगाम घटनेनंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने आक्रमक पावलं उचलली आहे। त्याला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला। देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। अचानक अमेरिकेच्या मध्यस्थीचे वृत्त आले आणि दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर करण्यात आलं। पण यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे शिमला कराराचा। भारत पाकिस्तान या दोन्ही देशांनी केलेल्या या करारानुसार तिसऱ्याची मध्यस्थी अमान्य होती। मग आता जे घडले त्यानुसार केंद्र सरकारने शिमला करार रद्द केला आहे का, की त्यामध्ये काही बदल करून शस्त्रसंधी करण्यात आली, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केला आहे। यावर जनतेला उत्तर द्यावे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।